आज 1 ऑगस्टला आलाय वाटेगावला अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती आहे आणि आपण त्यांना एक हिवालय बांधून दिलेलं आहे. काय भावना आहेत आपल्या? एक तुम्ही समजून घ्या, एक तर जयंतीनिमित्त मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. एक तर सेवा म्हणून आम्ही सर्वांनी मिळून लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जो परिवार आहे त्यांना एक सेवा म्हणून एक वास्तू तिथं आपण सगळ्यांनी मिळून तिथं उभी करून दिलेली आहे. ते फक्त त्यांचा जो विचार होता, त्यांचं जे कार्य होतं, या अनुषंगाने सेवा म्हणून ती वास्तू तिथे दिली आहे, बाकी तिथं काही नाही. आणि आज जयंतीनिमित्त एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक इथं आलेली आहेत आणि इथं येऊन नक्कीच आम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळते. आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या कर्तृत्वासमोर, कार्यासमोर नतमस्तक तिथं झालेलो आहोत. दादा, पूर्वीपासून अशी एक चर्चा होती की आपले केस जे पांढरे आहेत, आपल्या कुटुंबात मी म्हणाले केस काळे करा, पण राजकारणात कित्येक लोक मंत्री होऊन गेले, खासदार आले गेले, त्यांनी कुठल्याही विचारानं अण्णाभाऊ साठे बघितलं नाही. आता त्याच्या कुटुंबाची खंत आहे, पण आपले केस फक्त वयाने नाही तर विचाराने पांढरे झालेत. त्यामुळे आपल्याला आपली भूमिका जी आज केलेली आहे, अण्णाभाऊ साठेंना निवाले बांधलेले, आपलं सार्थक झाल्यास वाटते का? ते खूप काही करण्यासारखं आहे. इथं जी वास्तू आता जुनी, त्यांचं जे जुनं घर आहे त्याला शिवसृष्टीमध्ये तिथं निर्माण करण्यात आलं होतं. तेव्हा आदरणीय पवारसाहेब आराराबा कदाचित तिथं स्वतः आले होते आणि त्या काळामध्ये तिथं एक निधी सरकारकडनं दिला गेला होता आणि त्यानंतर कुठलाही निधी दिला गेला नाही. नजीकच्या काळामध्ये आत्ताच्या सरकारने निधी दिला, पण तो अजून वापरला गेला नाही. जमिनीची काही अडचण होती, तो तिथं विषय आता सुटेल आणि तो निधी तिथं वापरला जाईल. फक्त आमची सरकारला मागणी आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या परिवारातून जे काही लोक आहेत, जसे सावित्रीमाई असतील, सचिन भाऊ असतील आणि इतरही सर्व मान्यवर आहेत, त्यातले 2-3 प्रतिनिधी त्या वास्तूमध्ये नाही तर त्या संस्थेमध्ये घेण्यात यावे ट्रस्टी म्हणून, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज ज्या पद्धतीने द्वेष निर्माण केला जातो आहे, विष पेरलं जाते समाजामध्ये आणि हे सर्व जे महामानव होऊन गेले त्यांनी आपल्याला विचार काय दिला होता की एकता, बंधुभाव, समानता, आणि आज कुठं तरी तेच तोडण्याचा प्रयत्न जे लोक करत आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणाला की केस पांढरे झाले, आता खूप काही केल्यासारखं वाटतं का? अजिबात नाही. उलट लढा आता सुरू झालेला आहे. जो काही दुरावा तिथं आज समाजामध्ये निर्माण केला आहे, येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण, महाराष्ट्राची जनता, मराठी माणूस हे सर्वजण एकत्रित येऊन या महामानवांच्या विचाराने सर्व समाजाला एकत्रित येऊन या महाराष्ट्राची प्रगती, इथं असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची प्रगती झाली पाहिजे या हेतूसाठी तिथं काम करत राहील. आपण विधान भवनामध्ये ज्यावेळेला आवाज उठवला तर कृषी मंत्री माणिकराव कोकांटे, आता राजकीय बोलायचं असेल तर आपण पुढे जाऊन बोलूया. आता भाजप सरकारने जी उभा राहण्याची घोषणा केली होती 2 वर्षापूर्वी, पण त्याच्या आधीच आपण 1 वर्षात घोषणा केली आणि ते पूर्तता पण आणली की त्यांचं निवाले बांधून दिलं आहे. मग भाजप सरकारला किंवा महायुतीला तुम्ही काय सांगाल? एकच आहे, मार्ग आता अजून प्रलंबित आहे. एकच आहे, सावित्रीमाई साठे यांना मी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचे कष्ट आणि लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या परिवारातल्या त्या आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचे कष्ट, त्यांचे विचार हे मी जाणून घेतल्यानंतर मलासुद्धा कुठंतरी वाटलं, एक प्रेमाचं नातं वाटलं आणि प्रेमाच्या नात्यातून इथं मी वास्तू दिले. त्यातून कुठलाही दुसरा हेतू मी मनामध्ये ठेवला नाही. पण सरकारकडनं जो कुठला निधी तो घोषित झालेला आहे, ती जी कुठली वास्तू आता उभी होणार, ती 2.5-3 किलोमीटर लांब खरं तर ती आसपास पाहिजे होती, पण ती वास्तू जी कुठली उभी राहील त्याच्यामध्ये मात्र साठे परिवारातून कोणाला तरी कोणाला हे सावित्रीमाईंना तर घेतलंच पाहिजे, त्याच्याचबरोबर सचिन शेठ असतील, इतर जे कोणी परिवारातले असेल त्यांना त्या संस्थेमध्ये मेंबर म्हणून नाही तर ट्रस्टी म्हणून घ्यावं सरकारला, अशी तिथं विनंती करतो. आणि सरकार जर निधीच्या बाबतीत फक्त राजकारण करत असेल, नाही तर नुसतं तिथं शोबाजी करत असेल, तर आम्ही अधिवेशनामध्ये जाब विचारू की तो निधी हा काही सरकारचा नसून हा सामान्य लोकांचा आहे आणि या महामानवाच्या नावासाठी जो तुम्ही खर्चलेला आहे तो योग्य पद्धतीने खर्चला जावा आणि त्या निधीतून इथं एक चांगली वास्तू, जेणेकरून त्या समाजाला तिथं कुठं ना कुठेतरी फायदा होईल. त्याच्याचबरोबर तिथे जर तुम्ही लायब्ररी सुरू केली, त्याच्यातून काही या समाजातले जे मुलं मुली आहेत ते उद्या जाऊन IPS IAS होऊ शकले, याच्यासाठी वेगळा निधी देऊन त्याच वास्तूमध्ये जर काय करता आलं, चांगले शिक्षक तिथं देता आले, तर मला असं वाटतं की नक्कीच या समाजाला न्याय मिळण्यासारखं होईल. पण त्यासाठी काहीतरी सकारात्मक धोरण सरकारकडनं आलं पाहिजे, नाही तर इलेक्शन आलं की काही घोषणा करायच्या नंतर विसरून जायचं, हे मात्र सरकारकडनं होऊ नये. अगदी शेवटचा प्रश्न दादा, इथं काही जैन समाजी लोक आलेत, त्यांनी आपल्याला निवेदन देणार आहेत की जे नांदी मठामध्ये जो हत्ती होती माधुरी नावाची, त्या हत्तीला कुठेतरी कर्नाटकमध्ये नेलेला आहे. त्यामुळे जैन समाजामध्ये उद्रेक आहे, ते शांतपणाने आंदोलन करत आहेत. त्यामुळे आपण जर हा विषय उठवणार आला तर ती हत्ती पर मागे आणण्यासाठी आपली मदत होईल, त्यासाठी आपल्या काय भावना आहेत? एकतर जी परंपरा असते ती जपली पाहिजे. जर पूर्वीपासून तिथं हत्तीच्या माध्यमातून पूजा करणं असेल, नाहीतर एखादं धार्मिक
जे काही तिथं कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये हत्तीचं एक महत्त्व तिथं असतं आणि पवित्र समजलं जातं. आणि ही पवित्र परंपरा आपली असताना जर त्या हत्तीला तिथून काढून जर एखाद्या प्रायव्हेट कंपनीला दिलं जात असेल, मला असं वाटतं गुजरातमध्ये हे चालले, कर्नाटकात चाललेलं नाही. महाराष्ट्रातले अनेक असे हत्ती गुजरातमध्ये एका मोठ्या व्यावसायिकाच्या तिथं झूमध्ये हे नेण्यात आलेले आहेत. आणि तसंच हा हत्तीसुद्धा जो पवित्र परंपरेसाठी वापरला जातो तो सुद्धा तिथंच त्या ठिकाणी नेलं गेलं आहे. हे चुकीचं आहे, अशा पद्धतीने होऊ नये. आणि तिथंसुद्धा जर आपण बघितलं, जे कुठल्या देवळामध्ये मंदिरामध्ये अशा प्रकारे जी प्रथा होती, तिथं असणारा जो कुठला प्राणी असेल त्या प्राणीची देवासारखी तिथं सेवा ही केली जात होती. आणि मग ही परंपरा असताना तुम्ही अशा पद्धतीने जो प्राण्याला दुसरीकडे घेऊन जात असेल आणि त्यामुळे जर लोकांचा भावनेला तिथं अडचण येत असेल तर हे योग्य नाही. सरकारने याबाबतीत विचार करावा आणि परत एकदा ती जी जुनी परंपरा आहे ती चालू ठेवण्यासाठी जो त्यांचा हक्काचा आशीर्वाद देणारा जो प्राणी आहे नाही तर हत्ती आहे तो परत एकदा त्या समाजाला, त्या मंदिराला देण्यात यावा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.